नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा निशिकांत गोसावी 71-59 या चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आज व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आज मी चाललोय कुबेरला। तर कुबेरला मी मागच्या 3 अमावस्यांपासून म्हणजे आजची 4थी अमावस्या आहे। तर आज आम्ही जातोय कुबेरला, निघतो आम्ही। आज गुरुवार होता, तर गुरुवारी आज सकाळी व्हिडिओ काढायचा पण काढला नाही गेला। बघा, दत्तगुरूंची पूजा मांडलेली आहे। माझा उपवास असतो गुरुवारी, पिवळा गुरुवार असतो। तर अशा प्रकारे आम्ही दत्तगुरूंची पूजा मांडलेली आहे, बघू शकता। आणि त्याच्यानंतर उपवास असतो, गेलो होतो। तर उपवास असतो, तर उपवास असल्यामुळे गुरुवारच्या दिवशी फक्त बिना मिठाची खिचडी आणि गुळ खावा लागतो। तर ते काही गोड आवडत नाही, तर थोडंसं आम्ही खाऊन घेतलं आहे। आणि हे बघा, इथं काय, इथं आई आणि तृप्तीने याच्या कशा दशम्या, मुगाच्या डाळीच्या दशम्या बनवून दिलेल्या आहे। त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं पण दिलं आहे। आणि त्याच्यानंतर हे द्रोण घेतले आपण छोटे जेवणासाठी। आणि आता हे बघा, आई ते जेवायला बसले। आई काय लय लोक जेवायला बसली। हा, पण मग मी गेलो नाही ना अजून। आता मला जायला अजून थोडा टाईम होता आणि सगळ्यांचे उपवास राहतात, सगळ्यांचे म्हणजे तृप्तीचा आणि योगिताईचा नाही राहत त्याच्यामुळं। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती भारी भारी खात आहे सोनताईचा। आणि अरे हा तो उपवास आहे का? हा, इथं उपवास आहे फराळ विराळ करून। नाही केलं का? केलेलं आहे तरी नाही म्हणते। आणि हे बघा, आई काय खाते, बटाट्याची भाजी, हे बघा पापड, मिरची, अजून पोळ्या। हे तुम्हाला नाही केलं याच्या चटणी, याच्या दशम्या? तर हे बघा, सगळे अशी जेवायला बसलेले आहे। आणि आता आम्ही निघतोय आणि मेन माणूस आपला झोपलेला आहे। हे बघा, भाऊ, ऐ दादा, भाऊ मी चाललो, येतोय का रे? येतोय का? त्याला बरं वाटत नाही आहे। तर दिवसभर तो त्यांनी मस्ती केली आणि द्रोण द्यायला आमच्यासोबत आला होता आणि गाडीतच झोपून गेला। तर आता आम्ही सर्व निघतोय। आता माझ्यासोबत कोण कोण आहे हे पण मी तुम्हाला पुढे दाखवतो। गाडी तयार आहे, तर चला आता आपण पुढे। आपली गाडी तयार आहे। आणि हे बघा, यांना असं वाटलं मी गाडी फक्त वळवत होतो, यांना असं वाटलं चाललो डायरेक्ट जेवण करता ते बाहेर आलेले। का जा, जेवण करून घ्या ना। निघालं तू काय आता निघाला, जेवण करून घे, जेवण करा, येतो आम्ही। पाय पडू दे मला। आपल्या इथं पाणी येत नाही, तर म्हणून एवढं चिखल होऊन गेलं। आता दर्शन घेतलं गेलंय, आता निघतो आम्ही। येऊ का? बाय। हा, येऊ का? बाय। थांब, दिसली नाही तू? अगं तू कॅमेऱ्यात बसत नाही तू। हा, खरं आता बटाट्याची भाजी, पोळी, भात, वेगळा डाईट आहे तिचा। अजून रोहित येतोय, जरा जाय का तू? रोहित आलाय, झाली का रोहित तयारी? मग बाई माणसापेक्षा जास्त टाइम लागला रोहितला तयारी करायला। टाक हळूहळू। पाण्याची बॉटल घेतलं का? एक पण नाही, मी घेतलं 3। घे, उघड, डिकी ठेव ना। आणि डबा ठेवलेला बरं का तिथं, इकडे डबा आहे, इथं काही नको ठेव। अरे स्पीकर नको ठेव, गाणे कसं का वाजतील? नाही, पाण्याच्या बॉटल आहे, भरून घे बॉटल, घे 2-1 बॉटल घे। काय रे? नाही, आता पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन निघतो आम्ही। निघालो आम्ही आणि रोहित पहिलं काम चालू झालंय, चार्जिंगला लावायचंय। हाय, मला कळत आहे, 12 नंतर जेवण करून घेईल मी। बाय करा, बाय, चला।
चला मित्रांनो आता आपण कुमारला घेऊ. हा कुमारला पण घेतलेलं आहे आपण. कुमार हाय गाईज. तर आमचा रोहित आणि आमचा कुमार बाई माणसारखी तयारी करता. 9 वाजेपासून या रोहिताला चाल 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 करता करता 9:40 केले आणि याचा पोरगा रडत होता. तर आमच्या घरचे बाई माणसारखे चाळी करता कारण की आमच्या घरी बायका आहे ना. हा आमच्या घरी काय मग. तुम्ही सेल्फ मेड माणसं आहे. हा तर आता आम्ही डिपेंड आहे, तुम्ही इंडिपेंडेंट. हा असं मग शिकावं काहीतरी आमच्याकडून. आमच्याकडून काहीतरी घ्यायचं राहतं नॉलेज. नक्की घेऊया. तर तुमचा हा व्हिडिओ पोस्ट झाला आम्ही नक्की तुमच्याकडे नॉलेज घेऊ. चालेल चालेल. तर आता आपण आमल्याला घेऊ. आमल्याला अमोलला घेऊ. तर चला. मित्रांनो हे अमोलच्या इथं आलेलं आहे आता. अमोल येतो आहे त्याला बघू आता. हा पण बाई माणसारखी तयारी करतो का. गाडीची अवस्था बिकट आहे. धूळबाई किती. रोहितला पण ठेवतो खायच्या वस्तू जेणेकरून मला एकट्याला भेटलं पाहिजे. तर अमोल दादा आलेले आमचे मंडळी. मी काय म्हणतो डबा बर का माग. हा डबा व्यवस्थित ते ठेवा. मी नाही घेतला डबा बिबा. हा जाऊ दे नको घेऊ. माझ्या घरी ना रे भाऊ आलेला आहे. अरे तू तू आला तीच मोठी गोष्ट आहे. मी भाऊ आलाय ना भाऊ त्यांच्या हाटी मग लय असा वेगळा स्वयंपाक होता गोड बदोडे ते. हा का मी खाऊन घेतलं ते प्रवासाला नाही नेते ना रे पुरणपोळी. या असं आहे असं आहे. जाऊ दे मी ना तुम्ही येशाल तर. मी नाही मी 10-12 दशमी आणलेले आहे. तर ते एक नंबर काम केलं भाई. चला निघायचं का मग. चला निघा. चला जय शंभू. चल बोला. कुबेरेश्वर महाराज की जय. मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 3:30 आणि आमचा कुमार भाऊ नॉनस्टॉप गाडी चालवतोय. काय कुमार नॉनस्टॉप गाडी चालवतोय. कसं वाटतंय तुला. तुला कसं वाटतो गाडी तुला चालवायला लागणार आहे. मला झोप लागतीये. आमल्या तुला कसं वाटतंय. मला काही आमल्या तुला शेजारी बसून बसून तू एवढं मेहनतीचं काम करतो तुला कसं वाटू राहिलं. कसली कसली ड्युटी आमल्या. नाही ते प्रेक्षकांनी नीट ऐकलं नाही रे. कसली ड्युटी. एकदाच होती आकाशवाणी. तुझं काय म्हणणं आहे. काय निवांत प्रवास चालू आहे. निवंत प्रवास चालू आहे. आणि या गाड्या कुठल्या कुबेरच्या आहेत का. सगळे कुबेरला चालले का. पूर्ण लाईन कुबेरची आहे का. पण जाऊ दे कुमार. गुजरात मध्ये आल्यावर सर्वात जास्त आवडणारी गोष्ट काय तुला. हा मला पण रोड एकच नंबर आहे. डायरेक्ट गाडी टॉप आणि डबल टॉप. ते विषयच नाही तर आपल्याकडे फर्स्ट आणि सेकंड. थर्ड मुश्किल पडतो. थर्ड लवकर देतात लोक. काय आमल्या कॅमेरा चालू आमल्या कॅमेरा चालू झाला का आम्हाला कमी बोलतो. तो ऑफ कॅमेरा जास्त बोलतो. कोणाला बोलून देत नाही. हा त्याचा पॅटर्न वेगळा आहे. रोहित आहे. अरे त्या गुजरातच्या गाड्या दिसल्या का नाही. गुजरातच्या गाड्या दिसल्या का नाही. कोणत्या काय माहिती. फेमस गाड्या नाही का गुजरातच्या. कोणत्या आहे. इको इको. इकडे आलं का इकोच इको. रात्रीच्या रजेवर जातात त्या गाड्या. दिवसा दिसतात. हा तर दिवस उगवला का आम्ही दाखवतो. रोड चांगला आहे. कसा फायदा राहतो गाडी चालवायचा. तर चला आता भेटू आपण नर्मदेमध्ये. मित्रांनो 4:30 वाजले. कुमार भाऊ जमले आता मी गाडी चालवणार आहे. रोहित
हा? काय झोप का? काहीच विषय नाही. तर चला मग आता. तर मित्रांनो सकाळचे किती वाजले? थांबा किती वाजले पाहू द्या, आम्हालाच माहित नाही किती वाजले. हां 6:30 वाजले. 6:30 वाजता आम्ही पोहोचलो आहे नर्मदेच्या तीरावर नाही का. तर आता इथं आंघोळ वगैरे करून पुढे आम्हाला जायचं आहे. तर हे बघा नर्मदेचं पात्र आणि आम्हाला त्या बाजूला जायचं आहे. ते मंदिर नाही दिसत ना रे इथं. आमल्या रोहित कुठे खाली गेले वाटतं. हां आता आम्हाला रोहित गेले खाली. तर चला आपण पण जाऊया आणि भेटू. मित्रांनो आता आमच्या आंघोळी वगैरे सर्व झालेलं आहे. हे बघा सगळे तयार आहे. कुमार कमी देर त्याची बस. हां आता तयार झाला. तर आता आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मंदिर वगैरे सर्व दाखवतो. तर चला सगळ्यांना बाय बाय करा रे.